दर्यापूर तालुक्यातील एका गावामध्ये राहत्या घराला भीषण आग लागली, ज्यामध्ये संपूर्ण जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाले आहे। सुदैवाने घरामध्ये कोणी नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली। घटनास्थळी स्थानिकांनी आगीवर नियंत्रण मिळविले असून अग्निशामक दलाचे वाहन तसेच खल्लार पोलिसांनी धाव घेतली। तालुक्यातील चंद्रपूर येथील इंदिरा आवास परिसरामध्ये राहणाऱ्या संदीप गावंडे यांच्या राहत्या घराला 7 मे रोजी संध्याकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात भीषण आग लागली। आग इतकी भीषण होती की घरामध्ये असलेल्या जीवनावश्यक वस्तू संपूर्णतः जळून खाक झाले। संदीप गावंडे यांच्या परिवारात पती पत्नी मुलगा मुलगी आहेत। यामध्ये मुलगा व वडील बाजारात गेले असून आई तसेच मुलगी शेजाऱ्यांकडे कामानिमित्त गेले होते। संध्याकाळी 7:30 ते 8 वाजताच्या सुमारास गावंडे यांच्या घराला भीषण आग लागली। आग लागल्याचे समजताच स्थानिकांनी आपापल्या घरातून पाण्याच्या बादल्या घेऊन आग विझविण्याकरिता धाव घेतली। यावेळी सरपंच डॉक्टर चंचल गजभिये व पोलीस पाटील महेंद्र मेश्राम घटनास्थळी पोहोचून अग्निशामक दलाला पाचारण केले असता अग्निशामक दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचले। उर्वरित आगीवर नियंत्रण मिळविले। वृत्त लिहेपर्यंत खल्लार पोलीस स्टेशनचे वाहन सुद्धा घटनास्थळी पोहोचले होते व पंचनामा करण्याची तयारी सुरू होती। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।